नमस्कार मंडळी, मी कोकणी सोन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, मी आज 3 महिन्यानंतर तरी ब्लॉग बनवतो, म्हणजे 3 महिन्यानेच 3 महिन्याने ब्लॉग बनवते। लास्ट ब्लॉग माझा काहीतरी शिमग्याचा काहीतरी ब्लॉग आहे, त्याच्यानंतर ब्लॉग बनवले नाही। आणि गावीच आहे, इकडे गावीच असल्यामुळे ब्लॉग वगैरे घरीच असतो, जॉबला वगैरे काही नाही, पण घरीच असतो। घरी असल्यामुळे बाहेर कुठे जायला भेटत नाही फिरायला, पण म्हटलं की इकडे तिकडे असतात शॉर्ट व्हिडिओ, कधी कधी टाकतो, कधी कधी नाही टाकत, पण म्हटलं की आज जरा बाहेर जायचं ठरवलं आहे। बाहेर म्हणजे मार्लेश्वरला जातो आहे। श्रावण महिना चालूच आहे, तुम्हाला माहीतच आहे, श्रावण महिन्यातून सर्वजण श्रावण सोमवार म्हणून मंदिरात जातात। तर आज आम्ही ठरवले, मी आणि सागर जातो आहे, दोघंजण। अजून तो काय 9:30चा आमचा टायमिंग होता, पण तो नाईटला जातो, 12-12:30 दरम्यान येऊन मग तो रात्री झोपतो, नंतर मग त्याच्यानंतर सकाळी त्याला उठवत नाही, कारण आमचं 9-9:30चा टायमिंग ठरला होता, पण तो टायमिंग काय झालाच नाही आता कवर। पण 10 आता ॲक्च्युली 10 वाजलेत, 10:20 झालेत बरोबर, 10:20 झालेत, 10:20ला निघालेलं आहे इथून आता प्रॉपर। आणि पाठी दिसत आहे सर्व हिरवंगार, मस्त वाटत आहे वातावरण। तर मित्रांनो, उशीर होतो आहे, मी कोकणी सोन या मराठी यूट्यूब चॅनलवर ब्लॉग टाकायला, कारण ब्लॉग पडत नाही, मला माहीत आहे ब्लॉग पडत नाहीत ते। मी नक्कीच प्रयत्न करेन, जेव्हा कुठे बाहेर जाईन किंवा इकडे तिकडे असेल तर ब्लॉग नक्कीच पाडेन, नक्कीच प्रयत्न करेन। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि मजा येईलच। चला तर मग निघूया। हे बघा, इकडेच आलं आहे, काय माहीत नाही कोणाचं आहे, पण म्हणतात ना, माणसांना जीव लावल्यापेक्षा मुख्य प्राण्यांना जीव लावला। या भारी आहे, अगदी काळू काळू आहे, कुळकुळीत। तर हा मुंबई गोवा हायवे, अजून काम म्हणजे पहिल्यांदा तिकडे होतं, तिकडे डांबरीकरण, तर आता पूर्ण झालं आहे ना एवढं त्याचं, तिकडं पलीकडं काम चालूच आहे। आणि हा पहिला इथून हवे गेलेला आहे तो। आमचे साहेब आलेले आहेत, लवकर आलास? हां, मग शूज मग त्यात काय एवढं हे करायला, शूज गाडी बिडीत त्यात काय गाडी बिडीत धुतलीच वाटते चकाचक अगदी। देवरुख रोड आहे आणि या साईडला देवरुखला, आणि इथूनच आम्ही राईट टर्न घेणार आहोत। हो, म्हणजे संगमेश्वरातून येताना राईट टर्न इकडून घेऊन आता सरळ तिकडे जाणार आहोत।
मंडळी, आमचा आत्ता तर अर्ध्यात प्रवास झाला आहे आणि पुढे तिथं पोलीस चौक आहे, त्याच्यामुळे मला पाठी उतरायला लागलं आहे. कारण आमच्यासोबत अजून एक मित्र आहे, तर तो असल्यामुळे मग त्याला पण घेतलेला आहे ना, तर आम्हाला पाठी उतरायला लागलं आहे. म्हणजे मी उतरलो, त्याला म्हटलं तू हो गाडीवरनं पुढं. आणि येताना तर खूप म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं, तर आंगवलीचं मंदिर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसलं आहे. भारी वाटते, म्हणजे बाहेरून तर बघितलं ना त्या व्हिडिओमध्ये, तर खूप भारी वाटतं आहे. नंतर जाताना बघू, जर आम्हाला टाईम भेटला ना तर त्याच्या आतमध्ये दर्शन घेऊन, ते आंगवलीतलं मंदिर आहे ना, ते तुम्हाला त्याचं दर्शन घेऊन आम्ही तुम्हाला दाखवू. आणि पाठवून बस वगैरे आलेत ना, ते आता सर्वजण मार्लेश्वरलाच जातात. ते पण हे बघा, ते मार्लेश्वरातून 4 किलोमीटर आहे. आणि पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी, कारण कधी कधी पोलीससुद्धा असतात. ते 4 किमी दाखवत आहे आणि इथूनच सुरुवात होते. ते बघू शकता. आल्यानंतर डायरेक्ट लेफ्ट साईडला इकडे टर्न मारायचा आणि इकडे वरती कोल्हापूर आणि आंबाघाट साईडला, या साईडला जायला रोड आहे. आणि इकडून आता इकडे समोरच तुम्हाला दिसत आहे. मंडळी, आता मी इथे आलो आहे हर मार्लेश्वर. त्याच्यावर मग ते बघा, तुम्ही पाठी बघू शकता, पहिला प्रवेशद्वार आहे. तर इथे आता आलो आहे मी. आणि पावसाने एवढी सुरुवात केली आहे की 2-3 आता कोकणात तर पाऊस नाही आहे, पण पावसाने एवढी जोरात सुरुवात केली की आता इकडे दर्शनाचे इतकं म्हणजे पायथ्याशी आलो आणि पावसाला सुरुवात झाली इकडे. आता उतरलो, आता जरासं फक्त जायचं पुढे. आणि तुम्ही पण बघू शकता की माझ्या मागे पाऊस बघा किती पडतो. गाडी पुढे लावले, उतरले, रेनकोटसुद्धा नाही आणले, छत्री वगैरे आणायचं विसरलो. असंच निघालेलं होतं पटकन गाडीमध्ये, तर छत्री वगैरे आणायचं विसरलो आणि आत्ता आलो. पाऊस थोड्या वेळेने जाईल तेव्हा मग आम्ही पुढे जाऊ. मंडळी, पाऊस तर आहे थोडा आणि आता थोडा जरा कमी झाला आहे. छत्री एक आहे, मित्राने आणलेले. एका छत्री 3 जण कसे बसणार आहे, ते स्वनातले नाही, म्हणून एक छत्री घेऊन मी पुढे आलो आहे. थोडा पाऊस कमी झाला आहे आणि आता वरती दर्शनासाठी जात आहे. चला तर मग बस आलेली आहेत. ही बस बघा, इकडे दर्शनासाठी लोक आलेले आहेत. तर आम्ही आता त्यांच्याकडून हा नारळ आणि अगरबत्ती आणि प्रसाद आहे तो घेतलेला. आणि तुम्ही पण बघू शकता की आज एवढी गर्दी नाही, कारण आज शुक्रवार आहे. सोमवारची तर गर्दी असतेच सोमवारची वगैरे गर्दी. तुम्ही पण बघू शकता साईटला म्हणजे उपहारासाठी म्हणजे जेवणाची वगैरे व्यवस्था वगैरे साईटला, हॉटेल वगैरे खूप आहे तिकडं साईटून. गाड्या तर आहेत, आता वरती गेल्यानंतरच समजेल वरती गर्दी आहे की नाही ते. तुम्ही पण बघू शकता. मार्लेश्वरला जाताना वरती चढताना पायऱ्या किती आहेत हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्ही.
अरे ते पेंद्यासुद्धा मला वाटतं भारी वाटतो. ऑटो लेटेस्ट आहे. तू घेतो एकच घे, एक दोघात एक घे का ना. मला आता कंटिन्यू लागणार आहे. मग ठीक आहे चालेल, आपल्याला काय कंटिन्यू असलं तर चालेल. आपल्या दोघात एक बस झाला. आपला काय मी काय मुंबईला घेऊन नाही जाणार आहे, तो तुझ्याकडेच ठेव. हां तू घेतोस की आलेला पहिला इथला होता आणि इथून पहिल्यांदा खाली जायचं या साईडला. वरती कधी पण येऊ शकता वाटतं बघ दरड असली दरड. तर मंडळी आत्ताच आमचं दर्शन झालं म्हणजे 12:30च्या बरोबर टायमिंग झाला आणि आत्ता 1 तासानंतर बरोबर दर्शन झालं आहे. आणि तुम्ही पाठी बघू शकता हे बघा इकडे आतमध्ये दर्शनचे लाईन अजून थोडीशी आहे. आज काही गर्दी नाही त्याच्यामुळे काही एवढे हे नाही झालं. तुमचं डोंगर तुम्हाला या व्हिडिओद्वारे नक्कीच पाहायला मिळतील. बघू शकता तुम्ही बघू शकता. बघा मार्केट आलं आहे खातं आहे कुणीतरी त्याला हे दिलं ना खातं आहे ते बघू शकता. काय त्याच्या हातात आहे लाह्या आहेत वाटतं हातात त्याच्या आणि हातात ते लाह्या करून खाते. तर मंडळी आजची ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे सांगा. तर आत्ता जस्ट घरी जातो आहे म्हणजे पाऊस खूप होत आहे बघा तुम्ही बघू शकता. सकाळी कसा सकाळी सुखाने गेलो पण येताना पूर्ण भिजून आलो त्याच्यामुळे मोबाईल मला काढायला नाही भेटला. आणि आंघोळीच्या मंदिराच्या इथे तर जायला भेटलंच नाही. बघू तिघंजण भिजलेलंच होतं तर त्याच्यामुळे आतमध्ये दर्शन घ्यायला तर
लोक होते म्हटलं राहून दे म्हटलं की भिजलेले आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं की नंतरच जाऊ आम्ही दर्शन घ्यायला. आणि तिथूनच मग निघालेलं. पाऊस तर खूप लागला आज म्हणजे इकडं गावी, त्याच्यामुळं काय दर्शन घ्यायला आम्हाला काय भेटलं नाही. नंतर जाईन कधीतरी तेव्हा त्या ब्लॉगमध्ये टाकेनच. आंगवलीचं मंदिर खूप मस्त मंदिर आहे, बाहेरून तर बघायला खूप मस्त वाटलं आम्हाला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येतच राहील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.